मित्रांनो नमस्कार, राम राम आणि रामकृष्ण हरी. मी सर्वांचं स्वागत करतोय एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता आपल्या भारतामध्ये अतिशय मोठी आणि अतिशय महत्त्वाची हालचाल होत आहे, घटना होत आहेत. त्या प्रत्येक गोष्टीचा, त्या प्रत्येक देशविरोधी कृत्याचा आता हिशोब घेतला जातोय. देशाला तोडण्यासाठी, देशाला मोडण्यासाठी, देशामध्ये अशांतता पसरवण्यासाठी, अहंकार माजवण्यासाठी त्या परदेशीय जी काही शक्त्या लागल्या होत्या, ह्या सर्व शक्त्या हळूहळू एक्सपोज करायचं काम हे सरकार करत आहेत. आता त्या सगळ्याचा हिशोब होणार आहे. आता त्या सगळ्याला, या सगळ्याची किंमत चुकवावी लागणार आहे. ज्यांनी विद्यार्थ्याच्या वेशामध्ये येऊन ह्या देशाला वेठीस धरायचं काम केलं आहे आणि ह्या देशाची एकात्मता नष्ट करण्याचं काम केलं आहे, देशाची लोकशाही नष्ट करण्याचं काम केलं आहे. आणि मोदीला तानाशहा, हुकुमशहा ज्या लोकांनी बोललं आहे, त्यांनी कानं उघडे ठेवून करा, ऐका. जर मोदी हुकुमशहा, तानाशहा असले असते, त्यांच्या स्वतःवरती, त्यांच्या घरावरती, त्यांच्या धर्मावरती, त्यांच्यावरती नाही त्या प्रकारचे कॅम्पेन चालवले गेले, तरीही हा तानाशहा शांत होता. नेमकं तानाशाही केली कोण? ह्या गर्दीमधील भामट्या भडव्याने केली की ह्या मोदींनी केली? हा सुद्धा विचार करण्याचा प्रश्न आहे. ज्या वेळेस सरकार अशा कुठल्यावरतीही ॲक्शन घेत नाही, असं आंदोलन ज्यावेळेस सरकार शांतपणे पाहत असतं, तुम्ही समजून जा सरकार त्यावेळेस पूर्ण डेटा कलेक्ट करत असतो. 2016ची मित्रांनो गोष्ट आहे. 16मध्ये जम्मू काश्मीरमध्ये बुरहान वानी यांच्या सपोर्टमध्ये त्यांना हिरो बनवून लोकांनी असंच कॅम्पेन चालवलं होतं. पोलिसावरती, सुरक्षा बलावरती दगडफेक केली होती. त्यावेळेस हे सरकार शांत होतं, याचा अर्थ सरकार शांत नाही. 2 पावले सरकार पाठीमागं गेलं आहे, त्याचा अर्थ सरकार मूर्ख किंवा सरकारला काय कळत नाही, झुकवलं असं याचा अर्थ होत नाही. कारण सरकारने ती शांतता करून त्या बुरहान वानी प्रकरणामध्ये असं कॅम्पेन पुन्हा चालणार नाही, अशी त्यांची ही सगळी काही होती. आता तसं 2016 नंतर झालंच नव्हतं. मग आता ह्या दिल्लीच्या वेळेस काय झालं की ज्या लोकांनी पेड कॅम्पेन चालवले, सोशल मीडियावरती काही ॲक्टर लोक पुढे आलेले आहेत, काही नेते लोक पुढे आलेले आहेत, या सगळ्यांना त्या आंदोलनामध्ये जाऊन सपोर्ट करण्यासाठी भयानक अशी मोठी फंडिंग ही झाली होती. आता माझ्या मुलानं एक प्रश्न विचारला मला परवा दिवशी, पप्पा आपण महाराष्ट्रामधील आहोत, आपण शिवरायाचे मावळे पूर्वी वाघासारखे लढले. ज्यावेळेस आपल्याला आताचा तर इतिहास विचारला गेला, तर आम्ही आमच्या पुढील पिढीला हे सांगायचं का की शिवरायाचे मावळे जाऊन झुरळ होऊन जाऊन लढले, झुरळासारखे जाऊन लढले. वाघासारखे मावळे ज्यावेळेस झुरळासारखे कृत्य करू लागतात, त्यावेळेस आपल्यालाच लाज वाटू लागते मित्रांनो. आता हे जे काही पेड कॅम्पेन चालले, देशविरोधी घटना चाललेत, आता ह्या सगळ्या एक्सपोज व्हायला सुरुवात झाली मित्रांनो. मोदी सरकार शांत होतं याचा अर्थ असा नाही, कारण मोदींना माहीत आहे हे झुरळासारखे अजून असंख्य लोक भारतामध्ये भारत वेठीस धरायला येतील आणि या आपल्या भारतातील भोळ्या भावड्या तरुणाला पुढे घेऊन हे आपला अजेंडा यातून सेट करत असतील, याची कल्पना ही सरकारला आहेच. कारण त्यासाठी त्यांनी एक मोठा मास्टर प्लॅन केला होता. तो म्हणजे IBचे चीफ जे होते, IBच्या चीफची तडकाफडकी त्यांनी बदली दिल्ली कमिशनरपदी केली होती. असंच नाही केली, कारण ह्या आंदोलनाच्या पाठीमागे काय चाललं आहे याचं इंटेलिजन्स कोणाला माहीत असेल, माहीत करू शकेल, तो होते IG, ते दिल्लीचे कमिशनर. आता त्यानंतर या सगळ्यामध्ये ह्या सगळ्यावरती AI कॅमेऱ्याची नजर होती मित्रांनो. ज्या लोकांचे हात वर गेलेत, तोंड वर गेलेत, त्यांचा डेटा हा पूर्ण सरकारनं कलेक्ट केलेला आहे. यात जे खरे विद्यार्थी असतील ते वाचतील फक्त. जे देशविरोधी फंडिंग करून आलेले आहेत ते त्यांची काही खैर नाही. एक मोहम्मद जुनैद नावाचा एक व्यक्ती आहे. या मोहम्मद जुनैदवरती कार्यवाहीला सुरुवात झाली मित्रांनो. हा मोहम्मद जुनैद होता तरी कोण? आता काही जणांना प्रश्न पडेल की मोहम्मद जुनैद नावाचा एक मुस्लिम म्हणून त्याला टार्गेट होतोय, असं नाही. मोहम्मद जुनैद फक्त या CJP प्रोटेस्टमध्ये त्यानं हे गोष्टी केल्या नाहीत. ज्या वेळेस
सरकारला वेठीस धरण्यासाठी, सरकारला पलटवण्यासाठी ज्यावेळेस असे काही प्रसंग येतात त्यावेळेस हे जुनेद हा सगळ्यात पुढे असतो. या जुनेदचा धंदा काय? हा याचं एक दुकान आहे, त्यातून हा 8 ते 10 हजार कमवतो. पण त्यानं 8 ते 10 हजार लोकांना दररोजचं 4 वेळेस म्हणजे 8 चोक 32 रोज 32,000 लोकांना त्यानं जीव घातला. जेवण, नाश्ता, स्नॅक्स आणि ज्यूस हे अखंड ह्या आंदोलनामध्ये पुरवायचं कामं केलं. आता 8 ते 10 हजार असू दे किंवा दररोजचं लाखो रुपये खर्च करून या लोकांना जीव घालायचा याचा उद्देश असतो का? नाही. याचंच एक मागची तुम्ही हिस्ट्री बघून घ्या. किसान आंदोलनामध्ये हाच मोहम्मद जुनैद यांनी त्यावेळेसुद्धा हेच कृत्य केलं होतं. मग ज्या वेळेस ऑपरेशन सिंदूर होतं अशा वेळेस हे लोक पुढे नाहीत. एखाद्या वेळेस भारताला अशा लोकांची गरज असते त्यावेळेस हे येत नाहीत. कुठं पूर काय अशा गोष्टी आल्यात त्यावेळेस हे लोक मदत करत नाहीत. हे फक्त ते फंडिंग या लोकांना वरून येते. आणि हा प्रत्येक ट्रान्झॅक्शन असतील याची चौकशी चालू आहे. यावरती योगी बाबा तर ॲक्शन घेत आहेतच, पण सगळा डाटा या ठिकाणी शासनाकडे IB आता स्टोअर झालेला आहे, कलेक्ट आहे. आता त्या सगळ्याची बारी येईल. ज्या लोकांनी फक्त सरकार पलटवण्यासाठी, भारताचा नेपाळ आणि बांगलादेश करण्यासाठी जे काही हे कृत्य घडवायचा ज्या लोकांनी प्रयत्न केला त्यांचा सगळ्यांचा हिशोब होणार आहे. नीटचा विद्यार्थी समाज माध्यमापुढे पत्रकाराकडे बघून असलीच हातवारी करतो का? किंवा नीटचा विद्यार्थी मोदी, अमित शहा यांना शिव्या घालतो का? नीटचा विद्यार्थी उमर खालिदला बाहेर सोडवा असं म्हणतो का? नीटचा विद्यार्थी नाम रहेगा अल्लाह म्हणतो का? नीटचा विद्यार्थी देशविरोधी नारे देतो का? नीटचा विद्यार्थी रामाला कधीच शिव्या घालत नाही. म्हणजे हे जे लोक आहेत हे फक्त यांचे सगळे अजेंडे घेऊन अनेक विरोधी पक्षांनी यांना साथ दिली, बाहेरून फंडिंग झाली हे नाकारता येत नाही. या सगळ्यांचा हिशोब आता चालू आहे. डाटा कलेक्ट झालेला आहे. आता जे काही विद्यार्थी होते ते पहिल्या दिवशीच ते निघून गेले, कारण एका विद्यार्थ्यासोबत 5 ते 6 गुंड होते. असे अनेक बाईट्स बाहेर पडल्यात. जेन्युन जे काही नीटचे विद्यार्थी होते, नीटचे विद्यार्थी तिथून बाहेर का आले त्यांनी बाहेर येऊन लगेच सांगितलं आहे. आता त्या आंदोलनामध्ये ज्याने ज्याने शिव्या घातल्यात आता ते प्रत्येक सोशल मीडियावरती येऊन माफी मागत आहे मित्रांनो. पण हे माफीवर थांबणारी गोष्ट नाही. हे माफीनं गोष्ट थांबणार नाही. कारण शासन यांचा असा बंदोबस्त करेल की देशविरोधी कृत्य कधीच लोक करणार नाहीत. नीटचा पेपर फुटला, पण आता पंजाबमध्ये, केरळमध्ये, ज्या ज्या ठिकाणी, कर्नाटकमध्ये या ठिकाणी सुद्धा पेपर फुटले, तेथील सुद्धा जनता रस्त्यावरती आहे. पण त्या ठिकाणी केजरीवालासही गुंड जे आहेत हे प्रोटेस्ट करत नाहीत, कारण स्वतः केजरीवालाच्याच राज्यामध्ये पंजाबमध्ये पेपर फुटला, तेथील लोक रस्त्यावरती आहेत. तिथं बसलेल्या लोकांना काट्या मारल्या जातात. त्यावरती हे कोणी काय बोलणार नाही. मग ह्या सगळ्या विरोधामध्ये CCP प्रोटेस्ट करणार का? अजिबात करणार नाही. हे सगळा डेटा मित्रांनो आहे शासनाकडे. म्हणून शासन हे सगळं शांत पाहत होतं. शासनाने हे सगळं होऊ दिलं आणि जे फॉरेन कंट्रीचे जे काही फंडिंग आहे ह्या सगळ्या गोष्टीचा अंदाज यांना अगोदर आला होता. पण ज्यावेळेस नेक्स्ट लेवल काहीतरी मोठं घडणार आहे त्यावेळेस राजीनामा घेऊन यांचा सगळे काही ते अजेंडा हाणून पाडला. पण जो डेटा आहे हा डेटा ह्या सगळ्याचे मनसुबे मात्र नागडे करणार आहे. म्हणून शासन शांत होतं. आता त्या सगळ्या देशविरोधी शक्तींचं आणि लोकांचा पर्दाफाश होऊन त्यांच्यावरती योग्य ती कार्यवाही नक्कीच होणार. तुमचं मत काय नक्कीच व्यक्त व्हा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्रांनो शेअर करा.